नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ढोकळा कसा करायचा हे बघणार आहोत। खूप सोपी मी रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला आणि एकदम परफेक्ट अशा टिप्स सोबत मी तुम्हाला आज हा एकदम मस्त असा स्पॉन्जी ढोकळा कसा करायचा याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही बघू शकता आपण ढोकळा प्रेस केल्यानंतर सुद्धा तो आपोआप फुलतो आहे। किती मस्त असा ढोकळा जाळीदार झालेला आहे आपला। ही रेसिपी स्पेशल बिगिनर्ससाठी आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण कुकर प्रीहीट करून घेणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये आपण स्टँड ठेवलेला आहे। स्टँडला पाणी फुल करायचं नाहीये, 1 ग्लास पाणी ठेवले फक्त। स्टँडला पाणी लागलं नाही पाहिजे, कारण जे आपण भांडं ठेवणार आहे त्याला पाणी टच झालं नाही पाहिजे म्हणून। आणि कुकरची शिट्टी काढायची आणि त्याचं झाकण लावायचं। आता आपण ढोकळा करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि बेसन पीठ 1.5 कप बेसन पीठ मी घेतलेलं आहे आणि एकदम असं आपण दाबून प्रेस करून बेसन पीठ घ्यायचं आहे। आणि अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्या। आणि 2 चमचे मी साखर घेतलेली आहे। हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। त्यासाठी चिमूटभर हिंग त्यामध्ये टाकलेले आहे आणि 2 चमचे लिंबूचा रस, 2च चमचे घ्यायचा, जास्त लिंबाचा रस घ्यायचा नाही। आणि आपण 1.5 कप बेसन पीठ घेतलं होतं त्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। आता हे आपण मिक्सरमधून फिरून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे बॅटर मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। आता हे आपण दुसऱ्या भांड्यात काढूया। जर तुम्हाला ते खूपच थिक वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये 2-3 चमचे पाणी ॲड करू शकतात। आता आपण कुकरचं एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याला मी ऑइल ग्रीस करून घेते। आपल्याकडे बटर पेपर नसताना सुद्धा आपण ढोकळा आपला इझिली काढू शकतो, ही मी तुम्हाला पद्धतीने सांगणार आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी इनोचं 1 पॅकेट घेतलेलं आहे, पूर्ण 1 पॅकेट मी टाकलेलं आहे। जेव्हा आपण इनो बॅटरमध्ये टाकणार आहे एकदम फास्ट ही प्रोसेस करायची आहे। याला अजिबात टाइम वेस्ट करायचा नाही आहे, कारण आपण जेव्हा इनो बॅटरमध्ये टाकणार आहोत तेव्हा बॅटर आपलं फुगणार आहे। व्यवस्थित पटकन मिक्स करायचं आणि पटकन आपला ढोकळा कुकरमध्ये ठेवून द्यायचा। मी इथे चमच्याला साईडला ठेवला आहे चम्मच आणि विक्सने पटपट मिक्स करत आहे। आणि हे आता आपण जे आपलं कुकरच्या भांड्याला आपण ऑइल लावून घेतलं होतं, पूर्णपणे चांगलं असं ऑइल लावून घ्यायचं। यामध्ये आपण हे बॅटर टाकणार, 1-2 वेळा याला टॅप करायचं म्हणजे यामधले जे एअर आहे ती निघून जाईल। आता तुम्ही बघू शकता आपलं कुकर ही प्रीहीट झालेलं आहे। आता यामध्ये सावकाश हळूवार आपलं ढोकळ्याचं बॅटर आहे ते ठेवायचं आणि कुकरची शिट्टी काढून ठेवायची, कुकरला शिट्टी ठेवायची नाही। आणि हे आता आपण मीडियम गॅसवरती 25 मिनिटं ढोकळा असाच करून घेतलेला आहे आणि 5 मिनिटं मी असाच थंड करून घेतलेला होता। कुकर आपण ओपन केलेला नाही आहे 25 मिनिटानंतर, 5 मिनिटं थंड करून घेतलेला आहे। तुम्हाला मी चेक करून दाखवते, तुम्ही बघू शकता एकदम क्लीन असा ढोकळा झालेला आहे, अजिबात चिकटलेला नाही आहे। याचा अर्थ तो पूर्णपणे झालेला आहे। जर तुम्हाला असं वाटलं की ढोकळा आपण चेक करताना तो चिकटतोय तर तुम्ही पुन्हा एकदा 5 मिनिटं कुकरमध्ये ढोकळा लावू शकता। आता आपण त्याला फोडणी देऊयात। त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मी 1 चमचा मोहरी घेतलेली आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। पाणी यासाठी टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर, की जेव्हा आपण ढोकळा खातो ना तो घशामध्ये अडकतो, खाताना खूप असं सुका लागतो, त्याच्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत की पाण्याने तो असा मस्त स्पॉन्जी आणि लुसलुशीत असा ढोकळा आपला म्हणजे खूप वेळेपर्यंत राहतो। जे आपण बाहेर स्वीट होममध्ये मार्केटमध्ये ढोकळा घेतो तेही सेम अशीच फोडणी देत असतात, त्यामुळे त्यांचा ढोकळा नेहमी फ्रेश राहतो आणि फ्रेश असा खातानाही अजिबात घशामध्ये अडकत नाही। आता मी साईडने याच्या कडा लूज करून घेतलेल्या आहेत ढोकळ्याच्या, पूर्णपणे थंड होऊन द्यायचा, त्यानंतरच तो आपल्याला प्लेटमध्ये काढायचा आहे आणि एकदम इझिली ढोकळा प्लेटमध्ये निघतो, अजिबात चिकटलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता मस्तच एकदम इझिली आपला ढोकळा निघलेला आहे। आता आपण हा सरळ करून घेऊया। कलर ही तुम्ही बघू शकता अप्रतिम असा आलेला आहे आणि जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे। मस्त अशा
जाळ्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया. तुम्हाला हव्या तेवढ्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी इथे बॉक्स शेपमध्ये ढोकळा आपला कट करून घेत आहे, मीडियम साईजमध्ये. एकदम इझिली असं कट होते, तुम्ही बघू शकता. खूपच मस्त आणि स्पॉन्जी आपला ढोकळा झालेला आहे. तर असंच मी हळूहळू पूर्ण ढोकळा कट करून घेणार आहे बॉक्समध्ये. पूर्ण तुम्हाला जेवढा हवा तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. आता ढोकळा कट करून घेतलेला आहे मी. आता यावरती आपण फोडणी घेतलेली होती ती साखर मेल्ट होऊन द्यायची आणि मेल्ट झाल्यानंतर आपण ती फोडणी आता यावरती टाकून घेणार आहोत. खूप मस्त आणि अप्रतिम असा आपला ढोकळा झालेला आहे. खूप म्हणजे खूपच छान. कलरही अप्रतिम आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. अप्रतिम असा ढोकळा होतो. आणि अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही बघू शकता ढोकळा मी तुम्हाला प्रेस करून दाखवते. कितीही प्रेस केला तरी तो आपोआप फुलतो आहे. म्हणजे किती स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला ढोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब करा. थँक्यू.